सोबत अशा ऐतिहासिक खेळाचे तुम्ही आम्ही सगळे गवाय. जोरदार ताळयो जावनी. सुंदर असे सोबीत मानपत्र ह्या सोबीत दबागान आम्ही भेटता गोयचे भौमानचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांका. एक खुशाल भरीत उर्बे भरीत खीण आणि तुम्ही आम्ही सगळे गवाय. हांव मागता डॉक्टर धर्मेंद्र प्रभुदेसाय हांणी भौमानिस्त मुख्यमंत्र्यांक भेटलेल्या मानपत्राचे वाचन करचे. आमकां कंपनीज म्हणून खंय तरी एकीकडे येवपाक जाय, पण आमचे गोंयकार जे पास आउट जाल्ले भुरगे आसात हांच्यांनी एकीकडे येवपाची गरज आसा. वॉट एवर हेल्प म्हणजे आमी जो स्टार्टअप म्हणटा ते कितें स्टार्टअप म्हणजे कितें IT वाल्यांनीच करपाक जाय असो आसा. हांवें मदीं सांगलें की मदीं एक मेडिकल प्रोफेशनांतलो स्टार्टअप आयलो, काय ना म्हणपाक हांव स्टार्टअपाच्या चॅर हांव करता. स्टार्टअप्स ग्रँट दिवच्या पयलीं बऱ्याचशा डॉक्टर्सांक खबर नासलें सांगता वी आर गिविंग 10 lakhs rupees ग्रँट, नॉट लोन, ग्रँट फॉर द स्टार्टअप. एक स्टार्टअप आयलो कितें हांव म्हणपाक काय ना म्हणलें वी आर गिविंग द सर्विसीस. एक स्टार्टअप तर फाटल्या आमच्याकडे 8 लाख रुपया ग्रँटूय घेतला. कांयच ना, फक्त सर्विसीस. लोकांक मेल अटेंडंट, फिमेल अटेंडंट एक गाडी घरा कडेन व्हरपाची आनी दिवपाची, ताका जाय जाल्यार हॉस्पिटलान व्हरपाचो, परत हाडून दिवपाचो, ताका बँकेन जाय जाल्यार बँकेन व्हरपाचो. 2 व्हॅन घेतल्या, 2-4 व्हीलचॅर घेतल्या आनी तो स्ट्रेचर्स घेतला. जाय ताका ती सर्वीस दिवपाची जाता. म्हणजे ऑन फोन कॉल तुमी आमकां जाय तेन्ना फोन कॉल आमची सर्वीस पावता तुमकां. कोण डॉक्टरूय लागना, कांयच लागना. बट दे हॅव स्टार्टेड द स्टार्टअप इन मेडिकल केअर and the startup in medical care. गव्हर्मेंटाचे 8 लाख रुपया ग्रँटूय घेतल्या. इज फॉर द स्टार्टअप. आम्ही जर इनोव्हेटिव्ह विचार केलो आसत जाल्यार आमी वेगळे स्टार्टअप्स करपाक शकतले. आज अलोन फॉर द स्टँडअप ह्या स्किमीच्या अंतर्गत ऑनरेबल PMआन जी स्टँडअप स्कीम केल्या फॉर स्पेशली फॉर द वुमन, दे आर गिविंग द 1 crore rupees सबसिडायज्ड लोन, 1 crore rupees विदाउट एनी कोलॅटरल सेक्युरिटीज, विदाउट एनी कोलॅटरल. हांव जस्ट रिव्यू घेतालो बँकर्सा वांगडा. आमी कितले जाण ताजो फायदो घेवपाक वता. म्हटलें नो डावट म्हणजे तुमी थोडे जाण म्हणटा आपूण चुकून आयुर्वेदाक आयलो, म्हाज्या सारकोय बी खरें म्हणजे चुकून आयुर्वेद ॲलोपॅथीक मेळोंक ना म्हणूनच 90% ऑफ द स्टुडंट ॲलोपॅथीक मेळोंक ना म्हणूनच आयुर्वेदाक गेले. आयुर्वेदूच जाय म्हणून गेल्ले फक्त 10% आसता, आयुर्वेदूच शिकतलो म्हणून गेल्ले. बट चुकून आयुर्वेदाक गेल्या उपरांतूय बी त्या आयुर्वेदाचो आपल्याक फायदो आनी पुराय बाकीच्या सगळ्यांक फायदो जर करून दितले आसत जाल्यार आतां ताजेर आमी एका म्हणटा इनोवेटीव आयडियाज घेवन इम्प्लिमेंट करपाची गरज आसा. आनी ते जर करतले आसत जाल्यार अशा पद्दतीन नो डावट थोडे जाण रिसर्च करतले, थोडे जाण हांवें जशें सांगलां तसो ह्या डिफरंट IT सॅक्टराचो फायदो घेतले आनी तातूंतल्यान काम करपाक लागतले. फक्त ट्रेडिशनल प्रॅक्टीस करतले आनी म्हाजे कडेन पेशंट येतलो ताका हांव तपासतलो हे जर तुमी विचार करता आसत जाल्यार सर्वायव जावप फुडें कठीण आसा. हांव सरळ सांगता सर्वायव जावप खूब कठीण आसा. ते तेच्या पेक्षा एक स्टेप फुडें वचपाक जाय आनी हाजो खूब. नमस्कार. डॉक्टर्स डेच्या निमित्तान आयोजीत केल्ल्या आयुर्वेदीक कावन्सिलीन आनी सगळे आयुर्वेदीक डॉक्टर्स हांच्या वतीन सगळ्यात पयलीं म्हणजे फेलिसिटेशन केलें, म्हणजे सत्कार केलो आनी गोमंत आयुर्वेद भूषण हो पुरस्कार म्हाका दिल्या बद्दल सगळ्यांचो पयलीं शतशः आभार. आयच्या ह्या खासा कार्यक्रमाक आमच्या मदीं हजर आसात गोंयचे नामवंत पिडियाट्रिशियन डॉक्टर उसगांवकर सर, त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक, गोंयचे कॅन्सर तज्ञ डॉक्टर शेखर साळकर, डॉक्टर अनुरा बाळे, त्याचबरोबर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदचो डीन डॉक्टर कदम, डॉक्टर कोरडे निलेश कोरडे सर, डॉक्टर दीक्षित मॅडम दीक्षित, बाकी सगळे डॉक्टर्स आणि बाकी सगळे डॉक्टर्स माझे फ्रेंड्स.
सुरवातीच्यान म्हणजे बऱ्योचश्यो गजाली सगळ्या जाणांनी एक्सप्लेन करता आसतना डॉक्टर धर्मेंद्र, डॉक्टर स्नेहा, डॉक्टर नितीन हांच्यांनी आपल्या भाशणांतल्यान उलयता आसतना खुबश्यो गजाली एक्सप्रेस केल्यो, सांगल्यो. हांव जस्ट बसता थंयसरूच विचार करतालो की नक्की भाशण कितें करूं काय. एकदां पॉलिटिकल भाशण करप म्हणजे ठरलेलो साचो आसता, त्या तातूंतल्यान म्हणटा तशें सुरवात करप आनी डायरेक्टली लास्ट विकसीत भारत 2047 पर्यंत वचप. पण आज उलयतलो कितें, एक रुटीन स्क्रिप्ट आसता म्हाजी, जशी हातांत आसता केन्ना तरी ती चाळटा. पण आज चाळटा पयलीं म्हणजे ह्या स्क्रिप्टींतलें वाची सारकें कांयच ना आनी सांगा सारकें कांयच नाशिल्लें. आनी स्क्रिप्ट म्हाजी सुरवतीत म्हणजे ऑर्गनायझरूच तयार करतालो. हांव उलयना ती गजाल वेगळी आसता, पण ऑर्गनायझरूच तयार करतालो. पण हांवें पयलें म्हाका 1996 हांव पास आवट जावन गोंयांत आयलो ती याद जाली. 1996 पास आवट जावन गोंयांत आयल्या उपरांत हांव करतलो कितें आतां, कित्याक प्रॅक्टीस करपाचोय तितकें डॅरिंग जाय नाशिल्लें. प्रॅक्टीस कशी स्टार्ट करप आनी आयुर्वेद म्हटल्या उपरांत पळयताना लोक दुसऱ्या नदरेंतल्यान पळयताले की आयुर्वेदीक डॉक्टर तो कितें करतलो, ताची प्रॅक्टीस करतली काय ना. आय थॉट मदीं मुंबय वचपाचो विचार जालो, पण परत म्हटलें ना, आय विल डू समथींग हियर. हांव आयुर्वेदीक कॉलेजीन गेलो. आयुर्वेदीक कॉलेजीन देन चेअरमॅन, सेक्रेटरी, पाटील सर तेन्ना सेक्रेटरी आशिल्ले, डॉक्टर बकले तेन्ना बरें नासताले एक्चुली, देन प्रिंसिपल मदीं भाकरी आशिल्ले आनी देन साठे जॉईन जाले रोखडेच. भाकरी आसतना हांव जॉईन जालो 4,000 रुपया पगाराचेर. स्टार्ट माय सॅलरी 4,000 रुपीज पर मंथ. फॉर्म जाला तेन्ना दोतोर भट आसा, दोतोर भटाचें हांव नांव घेवपाक विसरलो. ही इज द फर्स्ट मेंबर वीथ मी. दोतोर वेर्णेकार आसा, तो फर्स्ट मेंबर. हांवें कित्याक सांगता, हांव गोंयांत जेन्ना आयलो तेन्ना आयुर्वेदाची पावती कितें मेळटली तुमकां जाय जाल्यार सांगता. DHSान एक बूक घातलो रजिस्टर्ड 200 पानाचें. तेजेर वचून आपलें नांव बरोवपाचें, आपुणूच बरोवपाचें. थंयसर असो दवरलेलो आसतालो, तेजेर नांव बरोवपाचें. डॉक्टर प्रमोद सावंत आनी हें जालां, केन्ना पास आवट जाला आनी आपली डिग्री सर्टिफिकेट थंयसर लावपाची. एकटो क्लार्क बेश्टो बसलेलो आसतालो, मागीर तो एक पावती दितालो. ओके, आनी ती पावती घेवन हांव दोतोर जालो. आतां गोंयांत प्रॅक्टीस करता. ह्या स्थितीचेर हांव गोंयांत आयिल्लो तेन्ना ही स्थिती आशिल्ली. बट त्या स्थितीच्या वयल्यान दोतोर भट आनी दोतोर वेर्णेकर हे दोगूय जर म्हजे बरोबर विटनेस आहा की आमी कावन्सील फॉर्म करपा खातीर पयलो प्रयत्न केलो आनी चेअरमॅन, हांव बोर्ड मेंबर येते. माय फर्स्ट नितिनान सांगता आसतना सांगलें कामां, बट पयली म्हाजी निमाची मिटींग. हांव फ्रॉम द स्टुडंट लिडर आय यूज टू वर्क इन द ऑर्गनायझेशन. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आयजूय बी देशभरांतल्यान परत फोन येत आसता केन्ना तरी. दिस एसोसिएशन इज वर्किंग फॉर द इंटिग्रेटेड प्रॅक्टीस इन आयुर्वेदा. तेन्नाची म्हाजी फर्स्ट मिटींग, हांव निमाचो गोवा स्टेट ब्रांचीचो चेअरमॅन प्रेसिडेंट जालो. दोतोर कोरडे आनी दोतोर बाळे दोगांय जाणां म्हाज्या फंक्शनाक सामकी फुडल्या खुर्चेर हजर आशिल्ली. महाराष्ट्रांतल्यान बरेच डॉक्टर्स आसले की निमाची ब्रांच आतां गोंयांत जाता. धर्मेंद्र आनी आदित्य आहा फाटल्यान. आदित्य डॉक्टर प्रभू आहा फुडें बसलेलो उबो आहा थंयसर. म्हणजे 8-10 प्रॅक्टिशनर, ते तेन्नाचे प्रॅक्टिशनर्स जे आशिल्ले. हांवें 15 काय 20 जाण गोंयांतले दोतोर तेंच्यांनी निमा फॉर्म केली आनी ती निमा फॉर्म करून मागीर करपा लागले. मागीर बाकीचे सगळे जाण जॉईन जाले. हे हांवें फक्त एकच कित्याक सांगलें, ते दीस आमी पळयल्या जेन्ना आयुर्वेदीक डॉक्टर म्हटल्या उपरांत ताका खंयच्या सेकंड ग्रेडीत पळयताले. बट आज येदे व्हडले प्लॅटफॉर्म्स आमकां एवेलेबल आसा. ह्या जाग्यार आमकां रिसर्च करपाची संद आसा. ह्या जाग्याचेर द गव्हर्मेंट इज इटसेल्फ इज सपोर्टींग. म्हणजे नितिनान रायटली सांगलें की आयुर्वेदाक रिकॉग्निशनूय आसता, जे आयुर्वेदाक रिकॉग्निशन दिलें. त्यापेक्षा आमी म्हणटा की रडत बसच्या पेक्षा म्हणजे जीवन जगपाचें तरी कशें, रडत जगच्या पेक्षा ते हसत हसत जगपा खातीर म्हाका दिसता आमकां इतक्यो सगळ्यो गजाली आसा आनी ह्या सगळ्या गजालींतल्यान पुराय सरकार तुमच्या बरोबर आसा. त्या खातीर तुमी फक्त इनोवेटीव थिंग्स करपाची गरज आसा. मागीर तो इट इज नॉट ओन्ली द ट्रेडिशनल प्रॅक्टीस. हांवें तशें सांगलें की गोंयच्या स्टार्टअप पॉलिसीचो फायद्या पासून तो स्टँडअप इंडिया ह्या स्किमीचो फायदो घे पासून स्वताचो आयुर्वेदीक हॉस्पिटल इट इज जस्ट फॉर द केअर. हांव प्राउडली सांगता, म्हाका खूब बरें दिसता. फ्रॉम द NGO आज आय हॅव माय
4 institutes. I started with the physiotherapy college. It is a need of ours. हाज्या फुडें फिजिओथेरपीची खूप गरज आसा. बॅचलर ऑफ नॅचरोपॅथीक एंड योगीक सायन्स ही ग्रॅज्युएट कॉलेज आमी सुरू करपाक शकलो. नर्सिंग कॉलेज फ्रॉम द ANM टू द BSc नर्सिंग ही कॉलेज सुरू करपाक शकले. आणि 4th वन इज एन फार्मसी कॉलेज ह्या वर्सा हांव सुरवात करता. म्हणजे ह्यो 4 कॉलेजीस ग्रॅज्युएट लेवलाचेर सुरू करपाक शकलो.